नमस्कार. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वर्षाला सुमारे 60,000 रुपयाची रोख मदत मिळणार आहे. याआधी राज्यातील एससी आणि एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ज्यांना हॉस्टेलची सुविधा मिळालेली नाही त्यांच्यासाठी रोख रक्कम सरकारतर्फे दिली जायची. पण आता ही आधार स्कीम ओबीसीसाठी सुद्धा लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठमोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेताना मदत केली जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक अशा शहरामध्ये 51,000 रुपयांची मदत मिळणार आहे. तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना 43,000 रुपयाची मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 600 विद्यार्थी मेरिटद्वारे निवडले जातील. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 22,000 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि ती मागणी आता सरकारने मंजूर केलेली आहे. राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यासंबंधीची घोषणा केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापले असताना ओबीसींना खुश करण्यासाठीची स्कीम असल्याचं बोललं जात आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा.